हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पूजा क्रिएशन चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना मनापासून थँक्यू। तर आज आहे सॅटर्डे 28 सप्टेंबर। तर अजून पण नाशिकमध्ये पाऊस सुरूच आहे, तुम्हाला दाखवते मी। तर मागच्या 2 वीक्सपासून नाशिकमध्ये कंटिन्यूअस पाऊस सुरू आहे आणि सगळीकडे एकदम ग्रीनरी दिसत आहे, बघू शकता तुम्ही। तर बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि अशा क्लायमेटमध्ये मी मस्त गरमागरम टेस्टी असे वडापाव बनवते। तर तुमच्यासोबत तर रेसिपी शेअर करते, तर चला स्टार्ट करूया। तर वडापाव बनवण्यासाठी बटाटा वड्याचं जे स्टफिंग आहे ते आपण सगळ्यात आधी बनवून घेऊया। तर इथे आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता 1 छोटा चम्मच मोहरी टाकते आणि त्यानंतर 1 छोटा चम्मच जिरे टाकते। आणि त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकते। त्यानंतर आपल्या टेस्ट प्रमाणे मीठ आणि थोडासा हिंग। आणि इथे मी आता एक पेस्ट बनवून घेतली, यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर जे काड्या म्हणजे जे देठ आहे ते घेतलंय, ते मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली आहे आणि आता ती पेस्ट यामध्ये टाकते। चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये सर्व। आता यामध्ये 1 चम्मच हळद टाकते, चांगलं मिक्स करून घेऊया। इथे मी 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले आणि ते थोडेसे मॅश करून घेतले, तर ते आता आपण यामध्ये टाकूया। आणि बटाटे टाकल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण। त्यानंतर यामध्ये कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकते, छान मिक्स करून घेऊया सर्व। आता हे मिश्रण गरम आहे तर आपल्याला हे थंड होऊ द्यायचे, त्यानंतरच आपण याचे वडे बनवणार आहोत। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं हे पूर्ण मिश्रण, आता हे आपण थंड होऊ देऊया। तोपर्यंत आपण बटाटा वड्यांचं जे बेसनचं बॅटर आहे ते बनवून घेऊया। तर आता इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ। तर यामध्ये आता आपण टेस्टप्रमाणे मीठ आणि हळद टाकणार आहोत। त्यानंतर हे आता पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं, नाहीतर खूपच जास्त पातळ होऊन जाईल, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ। तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बेसन पीठची। आता मी हे जे बटाट्याचं स्टफिंग आहे त्याचे छोटे छोटे असे टिक्की बनवून घेते। इकडे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकते, तेल टाकण्यासाठी। आता ह्या बेसनच्या मिश्रणमध्ये आपण जे बटाट्याची टिक्की बनवून घेतली होती स्टफिंग, ते आपण याच्यामध्ये टाकूया। याला चांगलं बेसन पिठामध्ये म्हणजे याला चांगलं बेसन पीठ लावून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर तेलामध्ये टाकूया। तेल तापलेलं आहे आणि फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची गॅसची। आता आपण हे चांगलं फ्राय करून घेऊया मीडियम फ्लेमवरती।
दोन्ही साईडने आपण वडे चांगले फ्राय करून घेऊया तेलामध्ये। तर आपले इथे बटाटा वडे जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत। हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने मी सगळे पण वडे फ्राय करून घेतले आहेत। तर इथे आपले वडे तयार आहेत आणि मस्त पावसोबत आम्ही आता हे एन्जॉय करतो। बाहेर मस्त पाऊस चालू आहे, संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि गरमागरम वडापाव खायला मजा येते। तर आता संध्याकाळचे 7 वाजत आले आहेत आणि पाऊस पण थांबला आहे। तर आम्हाला बाहेर जायचं होतं, भाजी वगैरे घ्यायची होती आणि असं आमचा आज प्लॅन ठरला की आज आपण पावभाजी घेऊन येऊ रात्रीसाठी। तर आम्ही आलो आहोत पावभाजी घेण्यासाठी। तर इथली पावभाजी खूप फेमस आहे आमच्या एरियामध्ये। तर आम्ही दरवेळेस इथूनच घेऊन जातो जर बाहेरची पावभाजी आणायची असेल तर। तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे घेण्यासाठी, वेटिंग बघा किती आहे। तर आम्ही थांबलोय। त्यानंतर पावभाजी वगैरे घेऊन आम्ही घरी निघालो होतो आणि घरी येताना इथे परत आम्ही थांबलो दाबेली खाण्यासाठी। तर छान होती इथली दाबेली, मी पहिल्यांदाच खाल्ली इथली, तर छान होती। त्यानंतर आम्ही भाजी वगैरे घेतली आणि आता पोहोचलो आहोत आम्ही घरी। रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत। इथे पावभाजी काढून घेतली आहे कढईमध्ये आणि पाव पण गरम करते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट सर्वांना।